चल बरं 1 किलो मटण आणलंय बकऱ्याचं बनववर पाठवून. ओ मी काय बनवणार नाही बघा. ते कांदाची रान ते मसाले करा मला त्याच्यातच नुसतं डोक्याचा हेडॅक होतो, नुसतं राडा होते. मी अजिबात ते मटण करणार नाही, ते वापस देऊन या. कांदा कुठं करण्यातच माझा एकटा जातो. ते खोबरं वाटण ते लसूण आणि अद्रक आणि बापरे काय धनेन बिनेन मी नाही, बिलकुल मी करू शकत नाही. मला लय काम आहे आणखी, तुम्ही तुमचं करा जा. अगं आता चिंता करायची गरज नाही. चल तुला दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच लोकांना वाटण तयार करायला, त्यानंतर कांदा कापायला, त्याच्यानंतर कोथिंबीर कापायला, काय काय म्हणते ते बऱ्याच गोष्टी, अद्रक लसूण खोबरं धना पावडर, बापरे नुसतं हेडॅक. इतकं सगळं टेन्शन असतंय. ह्या टेन्शनला आपण आता दूर केलंय. ते कसं काय ते तुम्हाला दाखवतो. आज आपण बनणार आहेत मटण. ते कशात माहिती का? काळ्या मसाल्यात. हे आहे मराठवाडी काळं वाटण. ह्याला तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त आता मी जे सांगतोय तसं ऐका. व्हिडिओ पुढं बघा. चला तर आपण अगोदर काय करू, मटण चांगलं स्वच्छ धुवून घेऊ. कळशी द्या. थांबा, ह्याची एक बोटी राहिली. हा वारे वार. ह्याला मस्तपैकी धुवून घ्यायचं आपल्याला. आणि आजचं जे मटण आहे, हे मटण आपलं हे जे मटण होणार आहे ते मराठवाडी काळं वाटण. जे जुन्या पद्धतीनं लोक पाटावर ते असं घर्र घर्र करीत तसलं. तर हे जे मटण आपल्याला बनवायचं आहे ह्यासाठी फक्त आपण तेल टाकणार आहेत आणि हे उकळून घेणार आहेत. ह्याच्यानंतर ह्यात काहीच टाकायचं नाही. आपण जे सांगतो ते टाकायचं. फक्त तुम्हाला काय टाकायचं सांगतोय लवकरच. मीठ कमीच टाक. ये एकदम सोपी रेसिपी. एकदम सोपी. काहीच करायचं नाही. फक्त आपण तेल टाकलंय आणि तेलामध्ये डायरेक्ट मटण टाकलंय. मटणामध्ये थोडीशी हळद टाकली आणि मीठ टाकले, बस. ह्याच्या पलीकडे काय नाही. तुमच्या पुढंच आहे बघा.